हालेलुया. तर आपण पाहत आहोत की विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचा मार्ग आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही चालणं, त्या गोष्टीमध्ये आम्ही करत राहणं, आपल्या जीवनामध्ये लागू करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचा पहिला मार्ग आम्ही पाहिला, सत्याचा मार्ग आम्ही धरला पाहिजे. सत्याची सवय लावली पाहिजे, सत्य बोलायची सवय लावली पाहिजे, सत्याला घट्ट धरून आम्ही राहिलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तर त्याच्यामध्ये जाणार नाही. पहिला पहा, आपण गेल्या रविवारी ऐकलंच आहे. आज आपण दुसरं पाहणार आहोत की दुसरा जो मार्ग आहे त्या दुसऱ्या मार्गामध्ये आम्ही चालणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे आज मी 2 गोष्टी पटकन संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. किती? 2 गोष्टी. तर त्याकडे आपण पाहणार आहोत. हालेलुया बोला चर्च. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. बोलो राजाओं के राजा की जय. हालेलुया. हालेलुया. मग या ठिकाणी जो दुसरा मार्ग आहे त्या मार्गामध्ये आम्ही चालूया. बोला प्रेज लॉर्ड. दुसरा जो मार्ग आहे विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे शिस्तीचा मार्ग. कुठला मार्ग? शिस्तीचा मार्ग. शिस्तीचा मार्ग म्हणजे डिसिप्लिन आमचा आम्ही मार्ग धरला पाहिजे, तरच तुम्ही ख्रिस्ती विजयी जीवन जगू शकता. तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही विजयी जीवन जगू शकता. आमेन म्हणायचे. आमेन. हालेलुया. हात उंच करून हालेलुया. 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 म्हणजे शिस्तीचा मार्ग, शिस्तीच्या मार्गाची फळं तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बोला आमेन. आमेन. जर तुम्ही तुमच्या जीवनाला जर शिस्त नाही लावली, डिसिप्लिन जर तुम्ही डिसिप्लिन मध्ये जर तुम्ही स्वतःला नाही लावलं किंवा डिसिप्लिन लावून तुम्ही तुमचं जीवन नाही जगला, त्याची डिसिप्लिनचे काही रूल्स तुम्ही नाही केले आणि ते लागू करून जर नाही तुम्ही केलं तर तुम्ही विजयी होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या ध्येय गाठू शकणार नाहीये. बोला की आमेन. तुम्ही ध्येय गाठू शकणार नाही. काही ना काही शिस्त जीवनाला पाहिजे. मग जगण्याला शिस्त पाहिजे, नाही का, फॅमिलीमध्ये आपण शिस्त पाहिजे आणि काम करण्यामध्ये शिस्त पाहिजे, खाण्यामध्ये सुद्धा शिस्त पाहिजे. बोला की आमेन. आमेन. खाण्यामध्ये सुद्धा डिसिप्लिन पाहिजे. आणि सगळ्यात सुंदर मध्ये मी घरामध्ये असं सहज घरच्यांनी जॉयस मीरचं वचन लावलं होतं आणि जॉयस मीरचं वचन लावल्यानंतर मी चालत 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 माझं लक्ष गेलं आणि मी त्या गोष्टीकडे मी आकर्षित झालो त्या शब्दावली वचनाकडे. आणि मी तिथंच डायनिंग टेबलमध्ये बसलो आणि थोडंसं ऐकू लागलो. मग त्यांनी त्यांच्या जीवनाच्या गोष्टी सांगत होत्या आणि मग त्यामध्ये मग ज्यावेळेस मनन मी करत होतो, अगोदरच मनन करत होतो आणि त्यामध्ये ती गोष्ट मला अजून त्यांच्या जीवनाबद्दल ऐकताना मी कन्फर्मरित्या झालं की जीवनामध्ये लाईफमध्ये स्वतःच्या जीवनाला आणि शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. डिसिप्लिन महत्वाचे आहे. आमेन म्हणा. डिसिप्लिन जर तुम्ही नाही, डिसिप्लिनचा किंवा शिस्तीचा मार्ग जर तुम्ही नाही धरला आणि शिस्तला नाही का लावण्याची सवय जर नाही लावून घेतली तर लक्षात घ्या, मग आम्ही जे काय आम्हाला साध्य करायचं आहे, आम्ही जे काय आम्हाला प्रॉब्लेम समस्या आहे त्याच्यामध्ये आम्ही विजय नाही मिळवू शकणार. बोला की प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हात उंच करून म्हणा हालेलुया. हालेलुया. म्हणा माझा देव शिस्तीचा देव आहे. माझा देव शिस्तीचा देव आहे. म्हणा माझा देव शिस्तीचा देव आहे. माझा देव शिस्तीचा देव आहे. देवाचा मार्ग शिस्तीचा मार्ग आहे. देवाचा मार्ग शिस्तीचा, देवाचा मार्ग डिसिप्लिनचा मार्ग आहे. देवाचा मार्ग डिसिप्लिनचा मार्ग. हालेलुया. हालेलुया. म्हणजे देवानी जे काही शिस्तीने सर्व नियम लावून दिलेला आहे आणि त्या डिसिप्लिन मध्ये, देवाच्या नियमामध्ये आम्ही जर चाललो, त्या मार्गात आम्ही चाललो तर आम्हाला परमेश्वर 100% विजय देणार. लक्षात. येस. आमेन. बोला की प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा, निसर्गाला देवाने शिस्त लावलेली आहे, त्यांना काही नियम लावलेले आहेत, त्यांना त्यांच्या पद्धतीने ते निसर्ग त्याप्रमाणे काम करतं. दिवस नाही का, दिवसा नाही का उगवतो आणि दिवस त्याचे सर्व काही ते चालतं, रात्र येते. हालेलुया. जे काही ऋतू येतात, पावसाळा येतो, हिवाळा येतो, हे सर्व काही देवाने हे शिस्त लावलेली आहे. जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वतःला, तुमच्या लेकरांना, सगळ्याच बाबतीत डिसिप्लिन जर तुम्ही लावायला सुरुवात केली, तुमचं कुटुंब तुम्ही आशीर्वादित पाहणार येशूच्या नावात. आमेन. तुम्ही तुमचं जीवन आशीर्वादित पाहणार येशूच्या नावात. तुम्ही तुमचं शरीर आरोग्यामध्ये पाहणार येशूच्या नावात. आमेन. मग जॉयस मीर ते सांगत होत्या
की ते सकाळी 4:30च्या पुढे उठतात आणि 6 वाजेपर्यंत ते जे काही काम करायचं ते काम करून घेतात. किती? हालेलुया. 6 वाजेपर्यंत ते काम करतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर या ठिकाणी 4:30 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि 7च्या अगोदर जेवण करून 7ला बेडरूममध्ये जातात, दरवाजा बंद करतात. किती वाजता जातात? 7 वाजता. मग 7च्या नंतरनं त्यांना कोणी भेटू शकत नाही. 7च्या नंतरनं ते कोणाला वेळ देत नाहीत. 7च्या नंतरनं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आताच नाही, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःला ह्या डिसिप्लिनमध्ये त्यांनी स्वतःला ठेवलेलं आहे. ते सकाळी बरोबर 7च्या नंतरनं 2 तास घेतात म्हणतात झोपण्यासाठी, जरा नाही का त्यामध्ये थोडंसं प्रार्थनेत वगैरे, आणि मग ते 7च्या नंतरनं 8-9च्या आतमध्ये झोपून जातात आणि बरोबर 4:30ला उठतात सकाळी. आणि सकाळी 4:30ला उठतात आणि मग त्यांचा जे काही प्रार्थना, मग एक्सरसाइज, त्यांचं काही डिसिप्लिनमध्ये त्यांचं जिम, त्यांचं मग परत काय त्यांच्या मीटिंग्स किंवा काय त्यांच्या प्रार्थना, काय त्यांच्या कुणाला भेटीगाठी, ह्या सगळं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते करतात. मी ते ऐकत होतो. आणि त्याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल जे खायचं आहे, आठवड्यातनं एकदाच एक चॉकलेट खातात मन गोड. किती खातात? एकच चॉकलेट गोड. जर ते वजन त्यांना वाढवायचं असेल तर एखादं एकच चॉकलेट. ह्या डिसिप्लिन ज्या आहेत, ह्या डिसिप्लिन, मोबाईल सायलेंट करून ठेवा. बोला हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. हात उंच करा सगळेजण. हालेलुया. हालेलुया. तर या ठिकाणी जे काही आम्ही पाहतो की डिसिप्लिन त्यांनी लावलेलं आहे. खाण्याबाबतीत गोड आठवड्यातनंच एकदाच खाणार, आणि जेवण कुठल्या पद्धतीनं त्यांच्या जेवणाची डिसिप्लिन ते सांगत होते. आणि मग ते सगळं मी म्हणत होतो की मग यांचं 75 वर्षाच्या पुढे त्यांचं वय आहे, पण अजून एकदम मजबूत दिसतात. मग एवढं कसं काय दिसतात मजबूत? एवढं काय त्यांचं जीवन आम्ही पाहतो एकदम सफल विजयी जीवन ते आपण पाहतो का? कारण त्यांनी स्वतःच्या जीवनाला, स्वतःच्या पोटाला सुद्धा शिस्त लावलेली आहे. बोला ना हालेलुया. स्वतःच्या लाईफला सुद्धा शिस्त लावलेली आहे. म्हणून शिस्तमध्ये जो चालतो, शिस्तीचा मार्ग जो धरतो, तो लाईफमध्ये साधारण राहणार नाही, तो लाईफमध्ये विजयी जीवन जगतो. लक्षात घ्या. बोला हालेलुया. म्हणून बायबलमध्ये काही गोष्टी आहेत. 2 तिमोथी 2 अध्याय आणि 3 वचनामध्ये या ठिकाणी पौल तिमोथ्याला काही शिस्तीचं मार्ग शिकवत आहे. कशा प्रकारे शिस्तमध्ये तू चालला तर तू नाही का पुढे चांगल्या प्रकारे सेवक आणि सेवेमध्ये चांगल्या गोष्टी करशील. हालेलुया. हालेलुया. हा, 2 तिमोथी 2 अध्याय 2-3 वचन. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्या बरोबर दुःख सोस. बघा या ठिकाणी शिपाईची भूमिका सांगत आहे पौल. या ठिकाणी तू ख्रिस्त येशू बरोबर चांगला शिपाई. म्हणा चांगला शिपाई. मोठ्याने म्हणायचं माझ्या मागं. म्हणा चांगला शिपाई. तर चांगला शिपाई या नात्याने तू माझ्याबरोबर दुःख सोस. आता शिपायाचं जीवन काय? शिपाई एक सैनिक, एक चांगला सैनिक, एक चांगला नाही का सैनिक म्हणून तू काय कर. तो काय म्हणतो की त्याप्रमाणे चांगला सैनिक म्हणून तू जीवन जग. मग सैनिक काय करतो? सगळ्या ज्या सैनिकाचे नियम डिसिप्लिन आहे. बघा पहिलं सैनिकाचं काय की त्यांचा रूल आहे. पहिलं डिसिप्लिन. बोला हालेलुया. हालेलुया. पहिलं काय? डिसिप्लिन, शिस्त. शिस्तीला खूप महत्व देतात. शिस्त जर नाही पाळली, सकाळच्या उठण्यापासून ते त्यांचं नाही का त्यांची ट्रेनिंग जी असते, पहिलं त्यांचा वॉर्निंग असते, जर तुम्ही शिस्तचं पालन नाही केलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल किंवा तुम्हाला काढून बी टाकण्यात येईल. अशा प्रकारे त्यांचं मग त्यावर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं असतं. रूल्स आणि डिसिप्लिन हे त्यांच्या जीवनामध्ये सैनिकाला शिकवलं जातं. मग ते कितीतरी त्यांनी दुःख सहन करायचं, त्यांनी किती वादळं आले, त्यांनी किती काय केलं तर त्यांनी काय करायचं आहे? सहन करायचं आहे. तशा प्रकारे ख्रिस्ती विजयी जीवन जगण्याचा जो दुसरा मार्ग तुम्हाला सांगत आहे मी, शिस्तीचा मार्ग धरला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या जीवनाला शिस्त लावा. काम 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 आहे पण डिसिप्लिन लावा. किती काम करायचं मग त्यामध्ये डिसिप्लिनमध्ये, प्रार्थनेला पण त्यामध्ये शिस्त डिसिप्लिनमध्ये ती ॲड करा. प्रार्थनेला वेळ, झोपण्याचे डिसिप्लिन. हालेलुया. जॉयस म्हणाला की मी रात्री 1-2 वाजेपर्यंत मी बसत नाही. हालेलुया. मग मी त्याप्रमाणे मी त्याच्या अगोदर ते नाही का आराम करतात आणि सकाळी उठतात.
पण आज आमच्या जीवनाला डिसिप्लिन कमी होत चाललेली आहे. शिस्तच नाहीये काय ठिकाण आजकाल, आणि शिस्त निघून चालली, त्यामुळं अनेक करिअर लोकांचं बरबाद होत चाललेलं आहे. शिक्षणामध्ये सुद्धा लेकरं उत्तम मार्ग प्राप्त करायला पाहिजे, पण त्यांना शिस्तच नाहीये. प्रेज लॉर्ड बोला, आवाज येत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. त्यांच्या डिसिप्लिन मध्ये जर तुम्ही प्रत्येक मुलगा, जर शाळेचा शिक्षक, शाळेमध्ये शिकणारा व्यक्ती मुलगा असो किंवा पती पत्नी असो, कुटुंब असो, काम करणारा व्यक्ती असो, त्यांनी डिसिप्लिन, शिस्त जर त्यांनी ठेवली ना, तर त्याचं लाईफ तो साधारण नसणारच आहे. मी तुम्हाला सांगतो व्याज. किती जण सहमत आहेत? हालेलुया. डिसिप्लिन, शिस्त जर तुम्ही लावून घेतलेला, तुम्ही आजारी पण नसणार आहे. तुम्ही शिस्त लावून घ्या. शरीराचा व्यायाम म्हणा, या सगळ्या गोष्टी, खाण्याची शिस्त. काय ना शिस्तच नाही खाण्याची. दिसलं का खायचं, दिसलं का खायचं, गोड गोड खायचं. हालेलुया. नुसतं काय बी खायचं. जेवणाची शिस्त नाही, कसली शिस्त नाही. म्हणून चांगला शिपाई हो. काय हो? चांगला शिपाई म्हणजे सैनिक. सैनिकाकडे तुम्ही ध्यान द्या. त्यांचा युनिफॉर्मची शिस्त, त्यांचं नाही का राहण्याची शिस्त, त्यांचं खाण्याची शिस्त, त्यांचं उठण्याची शिस्त. प्रेज लॉर्ड. म्हणजे सगळ्या गोष्टीचं त्यांचं डिसिप्लिन. तशाच प्रकारे तुम्ही येशूचे सैनिक म्हणून, येशूच्या शिपाई म्हणून पाऊल सांगत आहे तिमोथेला की तू चांगला शिपाई हो, आणि त्या शिपाईचं दे का जी काही शिस्त आहे त्याप्रमाणे तू पण त्या शिस्तीचं पालन कर. बोला की आमेन. आमेन. बघा पुढे काय म्हटलेलं आहे, वाचा. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही. बाय काय करत नाही? गुंतत नाही. तिमोथेला काय म्हणतो पौल की तू सैनिक हो, तू सैनिक, चांगला सैनिक हो. मग सैनिक काय की तो संसारात गुंतत नाही, संसाराच्या गोष्टीमध्ये गुंतत नाही, संसाराच्या काही मॅटर जगिक गोष्टीच्या ह्याच्यामध्ये तो नाही का त्याला घेणे देणं नाहीये जास्त. देवाच्या राज्यामध्येच तू गुंतून राहा. आमेन म्हणा चर्च. देवाच्या वचनातच तू शिस्तीचं पालन कर. देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या भक्तीमध्येच तू स्वतःला गुंतव. त्याचं शिस्त लाव म्हणत आहे पौल. जगात गुंतत नाही, संसारात माणूस गुंतत नाही. म्हणा की आमेन. आमेन. सैनिकाचे काम करणारा कोणी जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. पुढे काय म्हटलेलं आहे? यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. त्याला त्यांनी संतुष्ट करावे. म्हणून एक सैनिक म्हणून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये, तुम्ही येशूचे सैनिक चांगले म्हणून तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावा. तुम्ही स्वतःला शिस्त लावा. तुमच्या हितासाठी ते आहे. शिस्त लावून घ्या म्हणजे हितासाठी आहे. जर कुठं शिस्त असेल तिथं पालन करण्यासाठी माघार घेऊ नका. कुणी कुठली कंपनी असेल, कुठलं काय असेल, ते शिस्त लावतात हितासाठी, चांगल्यासाठीच असतात. हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही शिस्त असते. हॉस्पिटलमध्ये नाही का, चपल्या काय करा, बाहेर काढा. माणसं काय तसंच, मी नाही काढणार. पण ते काहीतरी त्यांची तिचं डिसिप्लिन आहे, तिथं शिस्त आहे, त्यांचं रूल्स आहे. त्या रूल्सचं पालन करणं, त्या शिस्तीचं पालन करणं, त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारे गोंधळ होत नाही. जिथं शिस्त नाहीये तिथं गोंधळ होऊ शकतो. तिथं अनेक प्रकारचा गोंधळ होऊ शकतो. म्हणून मग मध्ये बघा, म्हणजे काय बातम्या तुम्ही पाहिल्या, जसं ते बँगलोरमध्ये 11 लोकांची काय झाला, मृत्यू झाला. किती लोकांचा? तर काय कळालं की त्यांना त्या गर्दीला नाही का आवरता नाही आलं. त्यांनी त्या गोष्टीमध्ये नाही का त्यांना ते करता नाही आलं. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया. आवाज मोठ्याने. हालेलुया. हालेलुया. हा, 5वं वचन काय म्हटलेलं आहे? जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालत नाही. त्याला काय करत नाहीत? मुकुट घालत नाही. त्याला मुकुट घालत नाहीत. जर एखादा व्यक्ती कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी पाऊल ठेवलाय, मग जर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्ही पाऊल ठेवलाय, मग आज तुम्ही देवाच्या राज्यात पाऊल ठेवलेलं आहे, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही आहात. आमेन. तर मग देवानी घालून दिलेल्या नियमानुसार वागण्यासाठी स्वतःला शिस्त लावा. म्हणा शेजारच्याला, देवानी घालून दिलेल्या नियमानुसार शिस्त लावा. स्वतःला शिस्त लावा. हालेलुया. हालेलुया. देवाने जे नियम लावलेले आहेत त्याप्रमाणे करण्यासाठी स्वतःला शिस्त लावा. कुणाला शिस्त लावा? स्वतःला शिस्त लावा. मग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बदल पाहाल येशूच्या नावात. आमेन म्हणा. नाही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बदल पाहाल.
तुम्ही तुमच्या स्वतःपासून सुरू करा, स्वतःला शिस्त लावा, मग लेकरांना पण शिस्त लावा, मग तुमचे लेकरं पण बदललेले पाहताल तुम्ही. शिस्त लावा. जर तुमचा लेकरू आहे, अभ्यासाच्या टायमाला अभ्यासाची शिस्त लावा, प्रार्थनेच्या टायमाला प्रार्थनेची शिस्त लावा, चर्चच्या टायमाला चर्चची शिस्त लावा. या सगळ्या गोष्टीची शिस्त, कारण आई वडिलांची शिस्त खूप महत्वाची आहे. आई वडिलांचं नाही का शिस्तीचं पालन करणारा लेकरू ते कधीच फेल होत नाही, ते आशीर्वादित होतं. आमेन. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी तुम्हाला काही त्रास सहन करावा लागला तरीही देवाच्या वचनाला तुमचे जीवन समर्पण करा. आमेन म्हणा. मना शेजारच्याला त्रास झाला तरी पण देवाच्या वचनाला नाही का वचनाला समर्पण करा. आपलं समर्पण करा. शिस्त लावून घ्या स्वतःला. शिस्त लावून घ्या. बोला आमेन. आमेन. शिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी मग त्या शिस्त लावण्यामध्ये एक सैनिकाचं उदाहरण आहे. दुसरं म्हणा देवाचा आत्मा संयम मनाचा आत्मा आहे. म्हणजे स्वतःवर संयमन असलं पाहिजे. स्वतःवर नियंत्रण ठेवा. आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा. की जणांचं स्वतःवर नियंत्रण आहे, की जणांचं स्वतःवर ताबा आहे. जो स्वतःवर ताबा आहे, स्वतः शिस्त लावून घेतो स्वतःला, तो सगळ्यात महाविजयी ठरणार. तो त्याचं जीवन ख्रिस्ती जीवन विजयाचं ठरणार. स्वतःवर पण ताबा पाहिजे. किती पुढे खायला वाढलं पण स्वतःवर पण ताबा पाहिजे का नाही? हालेलुया. स्वतःवरचं नियंत्रण म्हणजे काय? किती कुणी काय म्हणेल पण मी त्या शिस्तीचं पालन करणार. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कुणालाही, ज्याला पोलीस व्हायचं आहे, ज्याला कलेक्टर व्हायचं आहे, किंवा ज्याला नाही का मॅरेथॉन जिंकायचं आहे, ज्याला जे काय, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्यांना शिस्त लावून ज्यांनी घेतली, ज्यांनी फॉलो केलं, त्या प्रत्येक गोष्टीला स्वतः जीवनाला शिस्त लावलं, मग चुकीचं बाहेरचं खाणार नाही. एक मध्ये 15ला प्रार्थना केल्यानंतर एक ब्रदर सांगतो की त्याला कुठलं तरी MPSC काहीतरी परीक्षा द्यायची होती, तर त्याला खाण्याची लिस्ट दिली गेली आणि त्याला तेल जरा सुद्धा खायचं नाही म्हणून त्याला सांगितलं गेलं. मग तो पालन करतोय. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. लाईफ मध्ये फक्त प्रार्थना करताय पण शिस्त नाही, तर मग काय फायदा? बोला की आमेन. आमेन. प्रार्थना करताय मान्य आहे, पण देव प्रार्थना त्याचीच ऐकतो जो शिस्तीचं पालन करतोय, जो डिसिप्लिनच पालन करताय. समजा तुम्ही एकीकडनं प्रार्थना करताय आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करता आरोग्य दे देवा, अरे खाण्यावरची तर शिस्त काहीतरी पाळ, देव म्हणणार का नाही? हालेलुया. काही इशारा परमेश्वर देतोय डॉक्टरद्वारे पण सुद्धा, की तुम्ही डॉक्टर म्हणणार हे असं असं खाऊ नका, ह्या गोष्टी करू नका, नाही का, BP किंवा शुगर किंवा काम धमकं ह्याच्यावर नियंत्रण ठेवा, ले गोड खाऊ नका, दुधाचं काही खाऊ नका, नाही का, म्हणजे काही गोष्टी. मग ते डिसिप्लिन जर पालन केलं, प्रार्थना करताय, तर त्यामध्ये दोन्ही गोष्टी नाणं दोन्ही बाजून चालतं. आमेन म्हणा. हालेलुया. मग त्याप्रमाणे आम्ही ते शिस्त लावल्यानंतर, मग प्रार्थना केल्यानंतर देव त्या गोष्टीचं कार्य करतो. बोला ना आमेन. बोलो येशू मसीह की जय. तर लिब्री लोकास 12:11 पटकन पुढे जाऊया आपण. हा म्हणा प्रभूकडे, म्हणा प्रभूकडून, मोठ्याने म्हणा चर्च, म्हणा प्रभू येशूकडून शिस्त येते. देव शिस्त लावतो. म्हणा देव डिसिप्लिन लावतो. हालेलुया. वाचा पटकन लिब्री लोकास 12. कोणतीही शिक्षा तख्तखाली आनंदाची वाटत नाही. कोणतीही शिक्षा, कोणतीही शिस्त काय वाटत नाही? म्हणा आनंदाची वाटत नाही. आनंदाची वाटत नाही. हा पुढं उलट खेदाची वाटते. आणि कुठं काय वाटते? खेदाची वाटते. पुढं तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. हालेलुया. म्हणा सर्वजण आवाज काढून म्हणा हालेलुया. हालेलुया. म्हणा शिस्त, म्हणा शिस्तीचं पालन केल्यानंतर, प्रभूकडून शिस्त कबूल केल्यानंतर या ठिकाणी त्याला शांतीचं पीक देते, त्याला चांगलं फळ मिळते. आमेन. हालेलुया. जे ग्रीक तत्वज्ञानाची एक व्यक्ती म्हणाला, ग्रीक भाषेचा एक तत्वज्ञानी व्यक्ती आहे, त्यांनी म्हणाले पहिला आणि सर्वोत्तम विजय म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं, स्वतःला डिसिप्लिन मध्ये ठेवणं, हा सर्वात विजय मिळवणारा मार्ग आहे. आमेन म्हणा नाही तुम्ही?
आमेन. सर्वात सर्वोत्तम विजय म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं, स्वतःवर ताबा ठेवणं, स्वतःला शिस्तीत ठेवणं, डिसिप्लिन मध्ये ठेवणं, हा सर्वात सर्वोत्तम विजय आहे असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. आमेन म्हणा नाही. आमेन. सगळ्यात महान तत्वज्ञानी होऊन व्यक्ती गेला. म्हणून या ठिकाणी पौल सांगत आहे की 2 तिमोथी 1 अध्याय आणि 7 वचनामध्ये की देवाचा आत्मा हा भित्रेपणाचा नाही, तर देवाचा आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे आणि संयमनाचा आत्मा आहे. म्हणा की आमेन. म्हणजे देवाचा आत्मा शिस्तीचा आत्मा आहे. म्हणा की आमेन. देवाचा आत्मा शिस्त बिघडवणारा आत्मा नाहीये. जर जिथं देवाचा आत्मा येतो तुमच्या जीवनात, तुमच्या हृदयात, तुमच्या घरामध्ये, तर तो शिस्त बिघडवणार नाहीये. तुम्हाला शिस्तीत चालायला लावणार देवाचा आत्मा, तुम्हाला डिसिप्लिन मध्ये चालायला लावणार देवाचा आत्मा. कारण देवाचा आत्मा गोंधळ करणारा आत्मा नाहीये. देवाचा आत्मा शिस्तीचं पालन करणारा आत्मा आहे. म्हणा की आमेन आमेन आमेन. म्हणा देवाचा आत्मा बंड करत नाही. म्हणा ज्याच्यामध्ये मी म्हणून तुम्हाला काय सांगत आहे की देवाचा आत्मा हा भित्रेपणाचा आत्मा नाहीये. वाचा त्या ठिकाणी 2 तिमोथी 1 अध्याय 7 वचन. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे. हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो 2 तिमोथी 1 अध्याय 7 वचन. 2 तिमोथी 1 अध्याय 7 वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. कुठला आत्मा दिलाय? संयमनाचा आत्मा दिलाय. संयमनाचा काय दिलाय? संयम आहे की नाही? काय थोडं काय आहे का नाही? थोडं कंट्रोल आहे का नाही? काय म्हणतो का नाही आपण? थोडंसं काय कंट्रोल आहे ना. शिस्तीचं पालन करणारा व्यक्ती, स्वतःला शिस्त लावणारा व्यक्ती, आमेन, स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्ती हा सर्वोत्तम विजय व्यक्ती आहे. हालेलुया. हालेलुया. सर्वोत्तम विजय व्यक्ती आहे. काहींचं स्वतःवर नियंत्रण नाहीये, स्वतःला शिस्त नाहीये. म्हणून हा दुसरा जो मार्ग आहे शिस्तीचा मार्ग धरा. चर्चच्या डिसिप्लिन जे आहे, नियमाची शिस्त जी आहे, प्रार्थनेची शिस्त जी आहे, जी काही सूचना आहे, त्याच्या प्रत्येक डिसिप्लिनचं पालन तुम्ही केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड बोला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणा माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. माझ्यामध्ये देवाचा आत्मा. तो शिस्तीचा आत्मा आहे. शिस्तीचा आत्मा. तो डिसिप्लिनचा आत्मा आहे. डिसिप्लिनचा आत्मा. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी येशूचा शिष्य आहे. येशूचा शिष्य आहे. म्हणा मी येशूचा शिष्य आहे. मी येशूचा शिष्य आहे. डिसायपल काय म्हणजे? शिष्य म्हणजे शिकणारा, शिस्तीत चालणारा, शिस्तीचं पालन करणारा, त्याला म्हणतात शिष्य. ओके. दुसरा मार्ग तुम्हाला मी आता जातो आपला ह्याच्यामध्ये, वेळ आपल्याकडे कमी आहे. दुसरा मार्ग मी तुम्हाला दुसरा जो मार्ग आहे ख्रिस्ती जीवनामध्ये, जर तुम्हाला विजयी जीवन जगायचं आहे तर तो मार्ग धरला पाहिजे. तुमचं जीवन, तुमचे डोळे, तुमचं मन येशूवर तुमचं लक्ष केंद्रित करा. कुणाकडे पहा? येशूकडे. तुमचं लक्ष केंद्रित कुणाकडे पाहिजे? ख्रिस्ताकडे. कुठल्या माणसाकडे नका पाहू, कुठल्या परिस्थितीकडे नका पाहू. तुमच्या लाईफ मध्ये चाललंय तुमच्या स्वतःकडेच पाहू नका. स्वतःच्या हृदयात तुमची स्थिती, तुमचे विचार काय चाललेत त्याकडेही लक्ष देऊ नका. तुम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये विजयी जीवन जगायचं आहे तर तिसरा जो मार्ग आहे महत्वाचा, तो ख्रिस्तावर तुमचं लक्ष केंद्रित करा. बोला आमेन आमेन आमेन. कुणावर लक्ष केंद्रित करा? येशूकडे लक्ष केंद्रित करा. देवाकडे लक्ष लावा. आमेन म्हणा. हालेलुया. म्हणून या ठिकाणी इब्री लोकासपत्र 12 अध्याय, इब्री लोकासपत्र 12 अध्याय आणि 2 वचन काय सांगतं वाचूया पटकनी. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. ह्याच्याकडे तुम्ही काय असावं? पाहत असावे. आमेन म्हणा. चर्च मोठ्याने म्हणा. हालेलुया. लाईफ मध्ये तुम्ही येशूकडे लक्ष देणारे व्हा. कुणाकडे लक्ष द्या? माणसाकडे लक्ष द्याल तर तुम्ही पडताल. एखाद्या व्यक्तीकडे बघून तुम्ही आयकॉन म्हणून की नाही का, हा माझा नाही का उदाहरण आहे, हिरो आहे, तो हिरो पडला की तुम्ही पडला. पण तुमचा हिरो येशूच असला पाहिजे. आमेन म्हणा सगळेजण. हालेलुया. आवाज येणार आमेनचा. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कुणाकडे पाहायला पाहिजे? येशूकडे. तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे? येशूकडे.
तुमचं अंतःकरण कुठलं असलं पाहिजे? येशूकडे लक्ष असलं पाहिजे. जर तुम्ही इकडं तिकडं काय चाललंय इकडं तिकडं लक्ष द्याल तर तुम्ही खाली पडाल, तुम्ही अडखळाल, तुम्ही पुढे जाणार नाही, तुम्ही विजयी जीवन तुमचं होणार नाहीये. आमेन. तुम्हाला बायबल काय सांगतं की तुमचा पुढे पर्यंत वाच दुसरं वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. प्रेज लॉर्ड. वधस्तंभ सहन केला म्हणत आहे. आणि या ठिकाणी दुसरे तिमोथी 2 अध्याय 8 वचनामध्ये आम्ही पाहूया. दुसरे तिमोथी 2 अध्याय 8 वचनामध्ये की पौल तिमोथेला सांगतो की येशूकडे तू लक्ष लाव. कुणाकडे लक्ष लाव? आज बऱ्याच जणांचं येशूकडे लक्ष कमी आणि भलत्याच गोष्टीकडे लक्ष जास्त असतं. म्हणून काही लोक ख्रिस्तामध्ये टिकत नाहीत, विजयी होत नाहीत, ते पडून जातात, पडतात, अडखळतात, मागे पडतात. प्रेज लॉर्ड. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुठल्या डिसिजन मध्ये चुकायचं नसेल तर तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. माणूस आज आहे उद्या नाही तुमच्या बरोबर, पण देव येशू तुमच्या बरोबर नेहमी आहे. प्रभू येशू तुमच्या बरोबर नेहमी आहे. तुमच्या बरोबर नेहमी तुमच्या बरोबर आहे. सेनाओं का यहोवा वो हमारे संग है. याकूब का परमेश्वर वो हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया चर्च. बोला ना आमेन 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 आमेन. वाचा पटकन पुढे काय म्हटलेलं. या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करण्यासारखा. दुसरे तिमोथी 2 अध्याय 8 वचन. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला दाविदाच्या सनात वंशातला येशू ख्रिस्त ह्याची आठवण कर. कुणाची आठवण कर? जो मरणातून उठलेला आहे. कोण उठलेला आहे? मरणातून उठलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याच्याकडे लक्ष लाव, त्याची आठवण कर. आमेन म्हणा. तो म्हणत नाही की त्या मेलेल्या ख्रिस्त त्या कबरेकडे लक्ष लाव म्हणत नाही. पुनरुत्थित झालेल्या, उठलेल्या, मरणातून उठलेल्या त्या येशूकडे लक्ष लाव. बोला की आमेन आमेन. हालेलुया चर्च. बोला हालेलुया 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 हालेलुया. म्हणजे याचा अर्थ काय? स्वतःकडे लक्ष लावू नको. स्वतःचं मन काय सांगतं, लोक काय म्हणतात तुझ्याबद्दल, लोकांचं काय मत आहे तुझ्याबद्दल, लोकांची प्रतिक्रिया काय तुझ्याबद्दल, लोक तुझ्याबद्दल काय म्हणत आहेत, लोक किती तुला नावं ठेवत आहेत, लोक तुला काय बोलत आहेत, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. येशू ख्रिस्ताकडे लक्ष द्यायची गरज आहे तुला. येशू ख्रिस्ताकडे जर तू लक्ष देशील तर तू प्रकाशित होशील. येशूकडे जेवढं तू लक्ष देशील तेवढा चमत्काराचं सामर्थ्य तुझ्याकडे येत राहील. जेवढं तू येशूकडे पाहशील तेवढा मोठा होशील. बोला की आमेन आमेन आमेन. जेवढं समस्याकडे पाहशील छोटा होशील, जेवढं शत्रूकडे पाहशील तेवढा छोटा होशील, जेवढं देवाकडे पाहशील तेवढा मोठा होत जाशील, तेवढा विजय होत जाशील. बोला की आमेन आमेन आमेन. बायबलमध्ये एक गोष्ट आहे, तुम्हाला त्याच्याकडे मला घेऊन जायचं आहे. बायबलमध्ये एक त्यांचं लक्ष, त्यांचं जे लक्ष आहे ना, देवापेक्षा, देवाने दिलेल्या महान गोष्टीकडे पेक्षा त्यांचं लक्ष त्यांनी समस्याकडे जास्त लावलं आणि त्यामुळे ते नाश पावले. गणनाचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय आणि 4 वचन आपण वाचन करूया. खूप सुंदर हे उदाहरण तुम्हाला पुढे वाचूया. हा. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. लोकांचे मन काय झाले? हालेलुया. लोकांचं मन कष्टी झालं मन त्यांचं. बोला ना हालेलुया. लोकांचं मन काय झालं? एकदम मन अधीर झालं. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे व्याकुळ झाले ते. व्याकुळता. ज्यावेळेस निराश, व्याकुळता येते, हताशता येते, लोक काहीतरी नाही का समस्येतून आपल्याला जावं लागतं आणि त्यावेळेस व्याकुळता येते, निराशा येते, त्यावेळेस आम्ही त्या व्याकुळतेकडेच बघत बसायचं नाही, त्यावेळेस आम्ही त्या समस्येकडेच बघायचं बसायचं नाही, त्याच वेळेस आम्ही ख्रिस्त येशूकडे पाहायचं आहे.
बोला की आमेन आमेन. हा खूप महत्वाचा मार्ग आहे. पण या लोकांनी काय केलं, त्यांचं मन व्याकुळ झालं, त्यांचं मन अधीर झालं आणि पुढे काय झालं, ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात मारायला कशाला आणले. येथे तर अन्न नाही व पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. बघा या ठिकाणी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, हे तक्रार का करत आहेत त्याचं कारण तुम्हाला समजतंय का? हे कुरकुर का करत आहेत? देवाविरुद्ध, देवाच्या सेवकाविरुद्ध वागत का आहेत? का वागत आहेत ते देवाच्या सेवकाविरुद्ध? का देवाच्या सेवकाविरुद्ध कुरकुर करत आहेत? का त्यांच्या मनामध्ये कुरकुर बसलेली आहे? हालेलुया. का ते असं चुकीचं वागत आहेत आणि ते कुरकुर करत आहेत आणि त्यांच्यामध्ये आगे साप घुसले. कुठले साप घुसले? आगे साप म्हणजे झैरीले साप घुसले आणि त्यांना ढसू लागले, त्यांना साप ते चावू लागले आणि ज्यांना साप चावू लागले आणि त्या सापाच्या विषाने ते मरू लागले. पण लोक मरू का लागले? मी या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं, त्यांचं लक्ष मात्र पुढे नाही, देवाकडे नाहीये. म्हणा देवाकडे लक्ष नाहीये. देवाकडे लक्ष नाहीये. कुणाकडे लक्ष नाही त्यांचं? देवाकडे. तक्रार करणार त्यांचं जीवन, ते कुरकुर करतायत, तक्रार करतायत, जेवणाची तक्रार करतायत, अन्न नाही आणि त्यांचं लक्ष कुठे आहे? मिस्र देशाकडे लक्ष आहे. कुठं लक्ष आहे सांगा? मिस्र देश सोडून आलेत, चमत्कार झालाय, समुद्र दुभागला गेलेला आहे आणि मिराकलनं त्यांचं नाही का त्यांचं जीवन चाललंय. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि त्या 430 वर्षाच्या गुलामीतून, त्या दुःखातून त्यांना बाहेर काढले परमेश्वराने. पण ज्यावेळेस ते रानामध्ये त्यांचं लक्ष देवाकडे नव्हतं, त्यांचं लक्ष मिस्र देशाकडेच होतं. कुठे होतं लक्ष त्यांचं? मिस्र देशाकडे. ते म्हणायचे मिस्र देशात किती चांगलं होतं ना, आम्हाला इथं कशाला आणलं? मिस्र देशात का जेवण नव्हतं का? इथं आम्हाला जेवण नाही. या हलक्या अन्नाला आम्ही काय झालोय? म्हणजे लक्ष कुठं आहे त्यांचं? हॅलो, कुठं लक्ष आहे त्यांचं? मिस्र देशात. म्हणजे मागच्या जीवनाकडे लक्ष आहे. तिथं किती चांगलं होतं, तिथं किती सगळं चांगलं आहे आणि मग आता इथं आम्हाला. म्हणजे त्यांचं लक्ष मिस्र देशात आहे, जेवणा पाण्याकडे आहे. तिथं असं आहे, इथं समस्या नाही का, इथं कमी पडते, अमकं पडते, त्या गोष्टीमुळे ते कुरकुर करत होते. पण त्यांचं मात्र या सगळ्या प्रकारामध्ये देवाकडे लक्ष नव्हतं. कोणाकडे लक्ष नव्हतं? देवाकडे. तुमचं खरंच जर देवाकडे लक्ष असेल, जर तुमचं खरंच ख्रिस्ताकडे लक्ष असेल, तुम्ही कधीच फेल होणार नाही, मी लिहून देतो. पण जर तुम्ही तक्रार करणारे होता ना लाईफमध्ये, तर तुम्ही कुठं तर नाही का गुतलाय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 देवाकडे लक्ष लावा. म्हणा देवाकडे लक्ष लावा. देवाकडे लक्ष लावा. देवाकडे लक्ष दिल्यानंतर तुम्हाला एक पण चूक सापडणार नाही. तुम्ही माझ्याकडे बघितलं तर 100% तुमच्याकडनं मला असं राईट येणार आहे का? कुठं ना कुठं माझी चूक तुम्ही काढणार. कुठल्याही माणसाकडे बघितलं तर तुम्ही कोणाची तर चूक काढणार है ना. पण तुम्ही येशूकडे बघितलं तर तो पूर्णपणे पवित्र देव आहे, तो पूर्ण निर्दोष आहे, तो पूर्ण महान देव आहे. आमेन म्हणा. मग त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कसलीच तुम्हाला नाही का. आणि कधी कधी असं एक शिकलोय मी जीवनामध्ये आणि शिकवलंय मला की कुठल्याही परिस्थितीत असताना तुम्ही येशूकडे लक्ष लावा आणि ह्या स्थितीत येशूने काय केलं असतं ते मला केलं पाहिजे. येशूकडे लक्ष लावा आणि काय करा की मी ह्या स्थितीत येशूकडे बघायचं आणि येशूने काय केलं असतं या स्थितीमध्ये. प्रेज लॉर्ड. एखाद्याने मला दुखवले, एखाद्याने माझं नुकसान केलं, येशूने काय केलं असतं? मग तुम्हाला वधस्तंभाकडे लक्ष दिल्यानंतर मग काय सांगेल वधस्तंभ? येशूला एवढं मारले केलं तरी त्या येशूने काय केलं? हे पित्यांना काय कर? क्षमा कर. येशू तुम्हाला तेच शिकवणार, हे क्षमा कर. काय कर? बोला हालेलुया. आवाज चर्च. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग आज तुम्ही तक्रार करणारं जीवन जगताय का? आज तुम्ही तुमच्या जीवनात कुरकुर करणारं जीवन जगताय का? तर तुम्हाला गरज आहे येशूकडे लक्ष देण्याची, तुम्हाला ख्रिस्ताकडे लक्ष देण्याची. मला की आमेन. मग कुरकुर करू लागले आणि त्यांना ते कंटाळले आणि पुढे वचन. हा, तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठवले. त्यांच्या दंशांना इस्रायलातील बरेच लोक मेले.
बरेच लोक मेले. पुढं हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. परमेश्वराची काय कर? प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. लोकांसाठी काय केली? प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला अगं या सापाची एक प्रतिमा कर. झेंड्याच्या खांबावर टांग. म्हणजे सर्पदन झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. बोला की प्रेज लॉर्ड. मग आता ह्याच्यातनं देवानी वाचवण्याचा मार्ग काढला. मग काय मार्ग काढला? एक त्याच सापाचा प्रमाणे प्रतिमा कर. काय कर? सापाची काय कर? आणि त्या सापाची प्रतिमा करून त्यांनी काय कर म्हटलेलं आहे त्याला. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्प झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे कोणी पाहिलं तर तो जगत होता. बोला आमेन. आमेन. मग तिथं काय झालं? पितळेचा साप केला आणि टांगला. आणि टांगल्यानंतर जो कोणी त्याच्याकडे बघत होता ते विष मृत्यू करू शकत नव्हतं. तिथून जीवन काम करत होता. आमेन. आमेन. ते कुणाचं प्रतीक आहे माहित आहे? येशूचं प्रतीक आहे. जसं मोशेनी प्रभू येशू म्हणाला अरण्यात सर्प उंच केला, तसं मनुष्याच्या पुत्राला तुम्ही काय केलं पाहिजे? उंच केलं पाहिजे. आणि जसं नाही का मोशेच्या त्या सर्प केलेल्या उंचाकडे जे बघत होते आणि ते जीवन प्राप्त करत होते, तसं मनुष्याच्या पुत्राला जो पाहिल त्याच्याकडे जो लक्ष देईल त्याला पण जीवन प्राप्त होईल. आणि ते जीवन कसलं प्राप्त होईल? विजयाचं जीवन प्राप्त होईल. आमेन. विजयी जीवन तुम्ही ते प्राप्त करतील. आमेन. मग कुणाकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला? म्हणा पुनरुत्थित झालेल्या येशू ख्रिस्ताकडे. म्हणा पुनरुत्थान पावलेल्या येशू ख्रिस्ताकडे लक्ष द्यायचंय मला. हालेलुया. म्हणा येशू चांगला मित्र आहे. त्याच्याकडे मला लक्ष द्यायचं आहे. येशू माझा चांगला प्रभू आहे. एक चांगला मध्यस्थ आहे. तो चांगला मेंढपाळ आहे. तो माझा प्रभू आहे. येशूची भूमिका बघा. तो तुमचा चांगला मित्र म्हणून आहे. तो तुमचा चांगला भाऊ म्हणून आहे. तो तुमचा चांगला परमेश्वर प्रभू म्हणून आहे. तो तुमचा चांगला मेंढपाळ म्हणून आहे. तो तुमच्यासाठी चांगला वकील म्हणून आहे. आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तो सगळ्या गोष्टीत परफेक्ट आहे, म्हणून त्याच्याकडे तुमचे लक्ष लावा. सगळ्यात चांगली मध्यस्थी कोण करते? पित्याच्या उजवीकडे बसलेला येशू तुमच्यासाठी मध्यस्थी करतोय. त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष लावता तुम्ही फेल होणारच नाही. हालेलुया. मग या ठिकाणी जसं ते बघितलं, म्हणजे आज आम्ही पाहतो की पितळेचा बनवला म्हणजे येशू न्यायाने आला. आमेन. येशू खरा सत्य मार्गाने आला. आणि आम्ही पाहतो की येशूचं ते प्रतीक आहे ते साप टांगला नाही का, उंच केला. तशा प्रकारे तुम्हाला पण नाही का ख्रिस्ताकडे लक्ष देण्याची गरज आहे. बोला प्रेज लॉर्ड. लक्ष म्हणजे लक्ष देतं का? ध्यान, फोकस. लक्ष म्हणजे काय? इंग्लिशमध्ये फोकस. ज्याचा नाही का लक्ष ज्याचं चुकीचं आहे तो चुकीच्याच मार्गात जाणार. पण ज्याचं लक्ष व्यवस्थित आहे, फोकस त्यांनी चांगला ठेवला आहे, तो यशस्वी आहे चांगल्यामध्ये. समजतंय तुम्हाला? किती जण समजतंय? हात वर करा. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. चला फोकस महत्वाचा आहे तुमचा. फोकस महत्वाचा आहे ना. तुमचं लक्ष महत्वाचं आहे. तुमचं ध्यान महत्वाचं आहे. तुमचं ध्यान जर ख्रिस्ताकडे आहे तर तुम्ही पडणार नाही. आमेन का? काय लोकांचं फोकस नाहीये. पण एका ठिकाणी असं आहे, लक्ष फोकस करण्याची शक्ती हे किती महत्वाची आहे. एक लक्ष केंद्रित करण्याची जी अद्भुत शक्ती आहे. एक चांगला व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती ॲलन पॅरिसर यांना एकदा ते म्हणाला की सूर्याची ऊर्जा जगाला उबदार करते, पण जेव्हा तुम्ही ते एक नाही का ती जसं नाही का त्या जंगलामध्ये वगैरे फक्त आग लावण्यासाठी एक नाही का ते एक दुर्बीण किंवा काय असतं ना, एक काचा हे असते, त्या सूर्याच्या प्रकाशाने एकदम नाही का
त्याच प्रकाशाचा त्याला उबदार करण्यासाठी किंवा त्याला आग लावण्यासाठी तीच एकाग्रता आहे ना, तीच एक लाईन एका छिद्रातून तीच सूर्याची ऊर्जा एकाग्रतेने एक ठिकाणी नाही का तो नाही का प्रकाश ठेवल्यामुळं त्या ठिकाणी आग येऊन आणते. आग. आमेन म्हणा. काय आणते? आग. म्हणजे समजते का तुम्हाला, लक्ष जास्त जास्त लावाल ना, अनेक वेळा काय होतं, लक्ष फोकसच नाहीये. प्रेज लॉर्ड म्हणा. जेवढं लक्ष तुम्ही द्याल देवाकडे तेवढं तुमच्यामध्ये आग उतरेल, तेवढं तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. आमेन म्हणा चर्च. म्हणा जेवढं लक्ष, जेवढा फोकस तुम्ही द्याल तेवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य वाढणार, तेवढं तुमच्यामध्ये शक्ती येणार. आमेन म्हणा चर्च. बोला हालेलुया. हालेलुया. बोला की हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. म्हणा जगामध्ये जो आहे, जगामध्ये जो आहे, जो माझ्यामध्ये आहे, जो माझ्यामध्ये आहे त्यापेक्षा मोठा आहे. मोठा आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. म्हणा जो जगामध्ये आहे, जो जगामध्ये आहे, त्याच्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे, जो माझ्यामध्ये आहे, जो देव तो मोठा आहे. मोठा आहे. पण लक्ष असल्यावरच कळलं ना तुम्हाला की तो मोठा आहे. बोला की आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. पहिले योहान 4:4 हे कधीही वचन विसरू नका. हे कधीही वचन लक्षात ठेवा की त्या ठिकाणी काय म्हणत आहे वचन. मुलांनो तुम्ही देवाचे आहात. म्हणा आमेन सगळेजण. आमेन. म्हणा मी देवाचा आहे. देवाचा आहे. म्हणा मी देवाचा आहे. हालेलुया. लक्षात घ्या, कधी पण स्वतःला बघून, स्वतःकडे बघू नका, जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःकडे बघितलं का तुमची लायकी काय दाखवून तुम्ही स्वतःच म्हणणार आपलं काय लायकी बाबा. चेहऱ्याकडे बघितलं तर काय बाबा मी काळा है ना. हालेलुया. कधी स्वतःकडे बघितलं का माणूस का नाही का संतुष्टच नसतो. तो काहीतरी म्हणतो ज्याला नाही का कसलंच आहेत बाबा केस माझे. एक व्यक्ती ज्याला लय भारी केस होते तो म्हणाला पास्टर तुमचे केस मला देता का. म्हणलं काय, अरे तुझी तर मला तुझे भारी वाटतात म्हणलं. त्याला काय म्हटलं मी त्याला, तुझे लय भारी वाटतात. पण तो म्हणाला माझे नाही मला आवडत, तुमचेच लय आवडतात. कसं माणसाला एक वेगळंच असतं. हालेलुया. म्हणजे त्याचे एकदम असं नाही का उडत होते असे असे केस. मग ती मी मग त्याला माझे, तो म्हणाला की काय उडणे नाही, भानगड नाही, काय नाही, मस्त तुमच्या एकाच ठिकाणी. मला सारखंच विचारावं लागतं. हालेलुया. म्हणजे स्वतःकडे बघितल्यानंतर काय असतं माणसाचं की नाही का आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं तर आपण कुठं ना कुठं आपल्या कमीकडे लक्ष देतो, आपल्या नाही का स्वतःच्या कमतरतेकडे लक्ष देतो आणि स्वतःला आम्ही कमी समजून जातो. त्या ठिकाणी लक्ष देण्यावर लय महत्वाचं आहे. हालेलुया म्हणा. आपण आपल्याकडे पाहतो, परिवाराकडे पाहतो ना, आपण म्हणतो मग आपण तिथंच नाही का म्हणतो आपलं काय लायकी आहे, आपलं काय, आपण गरीब है ना, असं आपण बोलायला सुरू करतो सगळ्या गोष्टी. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. मग तुम्ही कुणाकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्याकडे नाही, पण तुमच्यामध्ये जो महान देव आहे, जो येशू आहे, त्याच्याकडे लक्ष लावायचं आहे. बोला की आमेन. तो कोण आहे. मरणातून उठलेला येशू तुमच्यामध्ये आहे. बोला की प्रेज लॉर्ड. बघा वाचा पहिले योहान 4:4 मध्ये. मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. आमेन म्हणा चर्च. आमेन. बोला हालेलुया. जगात कोण आहे. सैतान शत्रू. जगात कोण आहे. जो सैतान शत्रू. आणि त्यांनी सर्व जग नियंत्रण घ्यायला सुरू केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. जगात तो ताबा घेतोय. जगात त्यांचं सगळं काही गोष्टी सैतान शत्रू आहे. पण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो येशू पुनरुत्थित देव तो सगळ्या गोष्टीपेक्षा मोठा आहे. बोला की आमेन. आमेन. तो चांगला मित्र म्हणून तुमच्यामध्ये मोठा आहे. तो चांगला चमत्कार करणारा प्रभू म्हणून तुमच्यामध्ये मोठा आहे. आमेन म्हणा चर्च. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया. म्हणा माझा देव येशू मोठ्याने म्हणायचं आहे. माझ्या बरोबर माझ्यामध्ये जो येशू आहे तो मोठा आहे. तो माझ्या बरोबर आहे. तो मला आधार देणारा आहे. तो मला शक्ती देणारा आहे. तो मला मदत करणारा आहे. तो मला लज्जित होऊ देत नाही. तो मला फजित होऊ देत नाही. बोला की आमेन. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणा जगात जो आहे
जगात जो आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे तो मोठा आहे. मोठ्याने म्हणा, तुम्ही हात उंच करून म्हणायचा आहे, जगात जो आहे, हात करून, जगात जो आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे तो मोठा आहे. तो येशू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग त्याकडे तुमचं लक्ष लावा, जो पुनरुत्थित येशू विजय झालेला आहे, जो सगळ्या समस्येवर ज्यांनी विजय मिळवलाय, मरणावर ज्यांनी विजय मिळवलाय, सैतानावर ज्यांनी विजय मिळवलाय, या पृथ्वीवरल्या प्रत्येक समस्येवर, प्रत्येक पापावर, प्रत्येक आजारावर, प्रत्येक दुःखावर ज्यांनी विजय मिळवला, तो येशू तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या समस्येतून चाललाय, येशूकडे तुम्ही लक्ष द्याल तर येशू म्हणेल, अरे त्या समस्येवर मी विजय मिळवलाय, त्या प्रत्येक अडचणीवर मी विजय मिळवलाय, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला विजय देणार आहे. बोला की आमेन, आमेन, आमेन. हालेलुया म्हणा सर, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी यशायाचा ग्रंथ 41 अध्याय 10 ते 16 वचन आपण पटकनी वाचूया. पटकनी आपलं बायबल काढा आणि आपण थोड्या 5 मिनिटात आपण संपवणार आहे. हा, वाचा लवकर. यशाया 41:41 आणि 10 ते 16 वचन. हा, तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. आमेन म्हणता. आमेन. कुणाकडे लक्ष असलं पाहिजे? देवाकडे लक्ष लावा. भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, देव म्हणतो. घाबरू नको, मी तुझा देव आहे. पुढं, मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करतो. मी तुझं सहाय्य पण करतो. हा, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. पहा, जे तुझ्यावर शुद्ध झाले ते लज्जित व फज्जित होतील. जे तुझ्यावर चढाई करतात, जे तुझ्या विरुद्ध आहेत, ते लज्जित आणि फज्जित होतील. आमेन म्हणा सगळ्यात मोठ्याने. हालेलुया. मग जे तुझ्यावर उठले त्याच्याकडे लक्ष लावू नको, जो तुला विजय देणारा देव आहे त्याच्याकडे तू लक्ष लाव. आमेन. जे तुझ्यावर तक्रार करतात, तुझ्या विरुद्ध बोलतात, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही तुला. जो देव तुला त्यांच्यावर विजय देणार आहे, विजय जीवन देणार आहे, त्याच्याकडे लक्ष लाव. आमेन का? हा, पुढे. तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुमच्यामधला जो देव आहे तो मोठा काय हे वचन सांगत आहे. बोला आमेन. आमेन. हा, पुढं. पहा, जे तुझशी लढणाऱ्यास तू धुंडाळशील, पण ते तुला सापडायचे नाहीत. तुझ्याशी युद्ध करणाऱ्याचा नायनाट होईल. काय होईल? नायनाट होईल. हा, पुढं 13 वचन. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा हात उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. हा, हे किटका याकोबा इस्रायलचे लोक हो भिवू नका असे परमेश्वर म्हणतो. बघा, या ठिकाणी इस्रायल लोक म्हणजे थोडेसेच लोक. जरी लोक तुम्हाला म्हणतात की किटका, पण देव म्हणतो की हे याकोबा इस्रायला भिवू नको. परमेश्वर म्हणतो मी तुला सहाय्य करतो. इस्रायलचा प्रभू तुझा उद्धार करता आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? पहा, मी तुझे तीक्ष्ण नवीन व दुधारी असे मळणीचे ओत बनवित आहे. तू डोंगर मळून त्याचा चुरडा करशील व टेकड्याचा भुसा करशील. आमेन म्हणा. तू त्यास उफनशील, वारा त्यास उडवून टाकील, वावटळ त्यास उधळून देईल, आणि तू परमेश्वराठाई उल्हास पावशील आणि इस्रायलचा पवित्र प्रभूचा अभिमान धरशील. म्हणा की आमेन, आमेन, आमेन. देवाचा अभिमान धरशील. हालेलुया. देवाचा अभिमान धरशील. आणि जे तुझ्या विरुद्ध आहे त्या शत्रूंना, जे तू जगातल्या त्याला त्या जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुझ्यामध्ये जो मोठा आहे, त्या परमेश्वरामुळं, येशूमुळं त्या जगातल्या शत्रूला तू चुरडा करशील, वारा येईल उडून नेईल, आणि तू मात्र देवाच्या ठाई उल्हास करशील. देवाकडे का लक्ष द्या? त्याच्या ठाईच तुम्हाला आनंद आहे. येशूकडे का लक्ष द्या? त्याच्या ठाईच तुम्हाला आनंद आहे, शक्ती आहे. बोला की आमेन चर्च. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणून येशू म्हणाला, काय म्हणाला माहित आहे? जो माझ्या आज्ञा पाळतो, येशू म्हणाला, जो माझी वचनं पाळतो, मी आणि पिता येऊन त्यांच्यामध्ये वस्ती करू. मी आणि पिता येऊन त्यांच्यामध्ये काय करू? वस्ती करू. योहान 14:30 मध्ये येशू काय म्हणाला बघा. हा, योहान 14:30 मध्ये येशू म्हणाला, यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो तरी
माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. काय म्हणाला येशू? जगाचा शासक येतो तरी माझ्यावर त्याची सत्ता नाही. म्हणा शत्रूंची, मोठ्याने म्हणायचं चर्च, म्हणा शत्रूंची माझ्यावर सत्ता नाही. माझ्यावर सत्ता. म्हणा सैतानाची मोठ्याने म्हणायचं. कबूल करताय तुम्ही? कबूल करताय? म्हणा सैतानाची माझ्यावर सत्ता नाही. वाच पटकनी 14:30 मध्ये काय म्हटलेलं आहे? यापुढे मी तुझ्या बरोबर फार बोलणार नाही. कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. म्हणा की आमेन. आमेन. तुमच्यामध्ये सत्ता गाजवणारा येशू आहे. बोला की आमेन. तुमच्यामध्ये महाविजयी येशू तुमच्यामध्ये आहे. सैतानापेक्षा तुमच्यामध्ये मोठा येशू आहे. त्याच्याकडे लक्ष लावा. बोला की आमेन. हालेलुया. स्वतःला कमी समजू नका. येशूकडे लक्ष लावा. फोकस येशूकडे करा तुमचा. आमेन. तुमचं ध्यान येशूकडे करा. तुमचे डोळे येशूकडे लावा. तुमचं मन येशूकडे लावा. बायबल सांगतं मी नाही का काय म्हटलेलं आहे एका वचनामध्ये की एक स्तोत्रसंहिता मी वाढतो तिथं, त्या वचनामध्येच राहत. तिथं स्तोत्रसंहिता 121 मध्ये काय म्हटलेलं आहे? 121 मध्ये की 121 मध्ये असं म्हटलेलं आहे, पर्वत दृष्टी आड होत, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? म्हणा मला सहाय्य देवाकडून येतं, येशूकडून येते. मग आज येशू काय म्हणतो? कबूल करा. मग कबूल करतो येशू की जगाचा शासक म्हणजे अधिकारी येतोय तरी खरा, पण त्याची माझ्यावर काय नाही, सत्ता नाही. मोठ्याने म्हणून मला तयार आहे तुम्ही? म्हणा माझ्या घरावर येशूची सत्ता आहे. माझ्या घरावर येशूची सत्ता आहे. माझ्या हृदयामध्ये येशूची सत्ता आहे. माझ्या हृदयामध्ये येशूची सत्ता. माझ्या घरावर, माझ्यावर सैतानाची काही सत्ता नाही. सैतानाची काही सत्ता नाही. माझ्या घरावर कायमची सत्ता येशूची आहे. जगातली सत्ता येत्यानी जाते. काँग्रेस येतो, भाजप येतो, काँग्रेस येतो जातो, भाजप येतो जातो, पण येशूची सत्ता तुमच्या आणि माझ्या घरावर कायमची आहे. आणि तुमच्या घरावर सैतानाची सत्ता नाहीये. येशूच्या नावात ती सत्ता रद्द झालेली आहे. बोला की आमेन. 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 प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी योहान 12:31 मध्ये काय म्हटलेलं? पटकनी वाचा. पटकनी. परंतु मी पित्यावर प्रीती करतो. योहान 12:31. योहान 12:31. हा. आता ह्या जगाचा न्याय होतो. आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. कुठं टाकला जाईल? हालेलुया. जगाचा अधिकारी येतोय खरा, पण त्याची सत्ता तुमच्या आणि माझ्यावर नाही. येशू म्हणाला माझ्यावर सत्ता नाही, म्हणजे येशू तुमच्यामध्ये असतो तर त्या सैताने सत्ता नाहीये. हालेलुया. आणि मग इथं म्हणतो की तो जगाचा अधिकारी टाकला जाईल बाहेर. बोला की आमेन. आणि पहिले योहान 5:19 पटकनी काढ. 1 जॉन चॅप्टर 5वा अध्याय 19 वचन पटकनी वाचूया. हा 5 आणि 19. 1 योहान 5वा अध्याय. आपण देवापासून आहोत. म्हणा आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. सगळे जग दुष्टाला वश झालेलं आहे. सगळं जग त्या दुष्टाकडे पळत आहे, पण तुम्ही आणि मी त्याच्याकडे आकर्षित होऊ नका, त्याच्याकडे बघू नका. तुम्ही आणि मी येशूकडे बघून चालूया. हालेलुया. बोला हालेलुया. येशू म्हणाला वचनात काय म्हणत आहे परमेश्वर? की सगळं जग त्या वाईटाला वश झालेलं आहे, त्याच्या नियंत्रणाखाली आलेले आहेत, त्याच्या नियमामध्ये ते चाललेले आहेत, पण तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या नियमाकडे चाललेला आहोत. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 बायबलच्या इतिहास घडवणाऱ्या या अपयशाचे खरे मूळ देवाचे लोक देवावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करत होते. कशावर लक्ष केंद्रित करत होते? स्वतःवर. प्रेज लॉर्ड. म्हणा अपयश ज्यावेळेस येतं ना, तर ते व्यक्ती देवाकडे लक्ष त्याचं कमी असतं. चर्चमध्ये बसलाय पण त्याचं लक्ष देवाकडे नसतं. प्रार्थनेत बसलाय पण लक्ष नसतं. लक्ष कमी होणं. बोला हालेलुया. काय होणं कमी? ध्यान कमी होणं. हालेलुया.
म्हणून लक्षात घ्या, पहिला मार्ग कुठला? विजय ख्रिस्त जीवन जगण्यासाठी सत्याचा मार्ग. कुठला मार्ग? दुसरा मार्ग आहे शिस्तीचा मार्ग. कुठला मार्ग? शिस्त लावून घ्या स्वतःला. तिसरा मार्ग आहे ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करा. आपल्या जागेवर उठून उभं राहूया आणि आपण प्रार्थना करूया. शबाला बारी बाना मशंदारा बारा 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 बारा. आपल्या जागेवर उठून उभं राहूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया आपण यावेळेस. हालेलुया हालेलुया हालेलुया. शबाला बाला. थोडे वेळ आपले हात उंच करा. सगळे आपल्या जागेवर उठून उभं राहा. थोडं विचार करा. आज 2 मिनिट देवाला समर्पण करण्यासाठी वेळ द्या. प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक समस्यावर, प्रत्येक शैतानाच्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला विजयी जीवन जगायचं असेल तर पहिला मार्ग तुम्ही शिकलाय, सत्याचा मार्ग. आणि दुसरा मार्ग आहे शिस्तीचा मार्ग. स्वतःला शिस्त लावून घेणं. मग देवाच्या नियमाप्रमाणे वागून स्वतःला शिस्त लावा. आपल्या जीवनात प्रार्थनेचा समय, प्रार्थनेची शिस्त लावा. चर्चला येण्याची नेहमी शिस्त लावा. चर्चला वेळेवर येण्याची सुद्धा शिस्त लावा. घरामध्ये तुमच्या लाईफ जीवन जगत आहात त्यामध्ये तुम्ही स्वतःला शिस्त लावा. तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी, तुमच्या कामधंद्यासाठी, बिझनेससाठी तुम्ही शिस्त लावा. तुम्ही जर एक शिक्षण घेणारे व्यक्ती असाल तर तुम्ही शाळेत शिकून अभ्यास करण्याची पण स्वतःला शिस्त लावा. जे बनायचं आहे ते बनण्यासाठी शिस्त लावून घ्या स्वतःला. तिसरी गोष्ट, ख्रिस्तावर लक्ष लावा. ख्रिस्तावर तुमचा फोकस करा. येशू ख्रिस्तावर तुमचा फोकस असला पाहिजे. मग तुम्ही महाविजय ठरणार येशूच्या नावामध्ये. कितीही व्याकुळ झाला, कितीही निराश झाला, कितीही समस्या झाली, किती लोक तुम्हाला नकारार्थी बोलू, किती तुम्हाला नावं ठेवू लोक, कितीही तुम्हाला वाईट बोलो, तुमचा न्याय करो, तुमच्या विरोधात बोलो, तुमच्या विरुद्ध योजना आखू द्या, पण त्यांच्यापेक्षा मोठा तुमच्यामध्ये राहणारा येशू आहे. त्याच्याकडे लक्ष लावा. किती अडचणी आल्या त्याच्याकडे लक्ष कमी करू नका. तुमचं ध्यान, तुमचं लक्ष त्याच्याकडे असू द्या. आज अनेक चुकीचे शिक्षण येत आहे जगामध्ये, अनेक चुकीचे टीचिंग येत आहेत, अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. का? कारण अनेकांचं लक्ष ख्रिस्ताकडे कमी झाल्यामुळं, देवाच्या वचनाकडे लक्ष कमी असल्यामुळं आज ते फसत आहेत, भटकत आहेत, अडखळत आहेत. पण जे येशूचा चांगला सैनिक म्हणून, एक चांगला शिष्य म्हणून तुमचं लक्ष येशूकडे असू द्या. मना हात उंच करून, माझ्या देवा तुला मी धन्यवाद देतो. चला हालेलुया. मना हात उंच करून, माझ्या देवा, माझ्या देवा. मना सगळ्यांना हात उंच करून, माझ्या देवा, माझ्या देवा तुला मी धन्यवाद देतो. तुला मी धन्यवाद देतो. मला विजयी मार्ग दाखवलास. त्याला धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद देतो येशू. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. शिस्तीचा मार्ग मला धरण्यासाठी सहाय्य कर दे बापा. मना देवा अनेक वेळा मी शिस्तीचं पालन केलं नाही. मी माझ्या स्वतःला शिस्त लावली नाही. माझ्या कुटुंबाला शिस्त लावली नाही. देवा पण तू माझ्या शिस्तीचा देव आहेस. डिसिप्लिन लावणारा देव आहेस. डिसिप्लिन शिस्त तुझ्याकडून येते परमेश्वरा.
ते कबूल करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये चालण्यासाठी सहाय्य करते बाप्पा. या जगामध्ये या दुष्ट जगामध्ये राहत असताना माझं लक्ष तुझ्याकडे असावं. माझ्या देवा, माझ्या येशू, माझ्यामध्ये राहणाऱ्या तू महान मोठा आहेस. तुझ्याकडे माझं लक्ष असायला पाहिजे. अनेक वेळा मी माणसाकडे पाहिलं, समस्याकडे पाहिलं, स्वतःकडे पाहिलं आणि मी अडखळलो. दे बाप्पा, मला क्षमा कर दे बाप्पा, मला क्षमा कर. आजपासून मी माझ्या स्वतःपेक्षा तुझ्याकडे जास्त पाहणार प्रभू, तुझ्याकडे लक्ष लावणार प्रभू, मी तुझ्याकडे फोकस करणार प्रभू. कारण तुझ्याकडून मला शक्ती मिळते प्रभू, तुझ्याकडून मला विजय मिळतो, तुझ्याकडून मला जीवन मिळतं माझ्या देवा. हालेलुया, म्हणा देवा येशू ये माझ्या हृदयामध्ये, ये माझ्या जीवनामध्ये, मला आशीर्वादित कर, मला ब्लेस कर. येशू ये माझ्यावर. येशू फक्त तुझाच अधिकार आहे, तुझी सत्ता आहे. हालेलुया, हालेलुया. चमत्कार करणारा येशू, तो आज सुद्धा चमत्कार करतो. तू म्हणाला जे मी कृत्य केलेलं आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो माझ्यापेक्षाही मोठे करेल. कारण तू मोठा माझा देव आहे. म्हणा येशू आता मिरेकल कर, आता नियंत्रण घे माझ्यावर, माझ्या घरावर, आता नियंत्रण घे. मला शिस्त लाव, माझ्या घराला शिस्त लाव. हालेलुया, हालेलुया. व्यर्थ गोष्टीपासून, व्यर्थ लबाडीपासून, सैतानी गोष्टीपासून मला दूर ठेव दे बाप्पा. माझं लक्ष, माझं फोकस तुझ्याकडे असू दे परमेश्वरा, तुझ्या वचनाकडे असू दे, तुझ्या राज्याकडे असू दे. हालेलुया, बोला हालेलुया. देवा आता चमत्कार कर माझ्या घरात. हालेलुया. म्हणा आता चमत्कार कर, येशूच्या नावात. म्हणा येशूच्या नावात मी चमत्कार बोलत आहे. हालेलुया. म्हणा सैताना तुझी सत्ता माझ्यावर नाही. येशूच्या नावात आजारा, सर्व आजारा तुझी सत्ता माझ्यावर नाही, माझ्या घरावर नाही. येशूच्या नावात बाहेर निघ. म्हणा मोठ्याने बाहेर निघ. सैताना आजारा बाहेर हो. म्हणा बाहेर हो. म्हणा होली स्पिरिट ये माझ्या घरामध्ये, ये माझ्या जीवनामध्ये. स्वागत आहे तुझं. टाळ्या वाजून स्वागत करा पवित्र आत्म्याचं. जोरात टाळ्या वाजवा, जोरात रे बा शाखा ठार बाबा, जोरात टाळ्या वाजून, जोरात. वेलकम होली स्पिरिट, वेलकम. म्हणा वेलकम होली स्पिरिट. म्हणा वेलकम होली स्पिरिट. म्हणा वेलकम होली स्पिरिट. म्हणा फायर होली स्पिरिट. सामर्थ्य होली स्पिरिट. रिलीज कर माझ्यामध्ये, माझ्या घरामध्ये. हालेलुया, हालेलुया. म्हणा हालेलुया. मोठ्याने आवाज काढा. हालेलुया म्हणा. हालेलुया. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बाबा से के रे रे बेरिकाला बारावले बेरिकाना बलोबरे बेरिकारा मला बाराबा. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाला ब्लेस कर परमेश्वरा. प्रत्येकाला तू आश्वस्त कर. प्रत्येकाला शिस्त लाव प्रभू. प्रत्येकाने शिस्तीचा मार्ग धरावा प्रभू. प्रत्येकाने तुझ्याकडे लक्ष लाव प्रभूची. लोकांकडे बघून वागू नये, तुझ्याकडे बघून जीवन जगाव प्रभू. अशी कृपा कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. गॉड ब्लेस यू.